जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पवित्र शिक्षक पद भरती संदर्भात फेज 2 ची जी काही जाहिरात संदर्भात कार्यवाही 15 तारखेपर्यंत सध्या बघा या ठिकाणी सुरू होती। आता जो काही टॅब असेल तो टॅब एक प्रकारे या ठिकाणी बंद करण्यात आला आहे, परंतु जे नोटिफिकेशन असेल तर ते नोटिफिकेशन किंवा न्यूज बुलेटिन असेल तर ती सध्या बघा आतापर्यंत आपल्याला या ठिकाणी देण्यात आली नाही। परंतु आता जी काही सध्या जाहिरात जी आहे तर त्या जाहिरातीमध्ये जे सध्या अतिरिक्त शिक्षकांचं सध्या प्रमाण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या वाढलेलं आहे, प्रत्येक संस्थेमध्ये। तर त्या अनुषंगाने ज्या पवित्र प्रणालीवर फेज 2 साठी बघा जाहिरात या ठिकाणी अपलोड करण्यात आल्या होत्या, तर त्या जाहिरातीमध्ये ज्या संस्थेच्या किंवा ज्या आस्थापनेच्या या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होत असेल तर त्या अनुषंगाने सध्या ज्या अपलोड केलेल्या जाहिरात होत्या तर त्या जाहिराती परत त्या ठिकाणी रिवर्स करण्यासंदर्भात म्हणजे त्या ठिकाणी कमी करण्यासंदर्भात ज्या सूचना आहेत तर त्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने पत्र देखील बघा इथं इश्यू करण्यात आले। एकंदरीत ह्या अशा अनुषंगाने पवित्र पोर्टलवर जे काही फेज 2 आहे तर त्याच्यामध्ये सध्या जी वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी सध्या या ठिकाणी कमी होणार आहे। तर त्या अनुषंगाने हे एक जिल्हा परिषद वर्धा संदर्भात शिक्षण विभाग माध्यमिकचं 15/4/2025 हे पत्र आहे। आता हे पत्र बघा अध्यक्ष सचिव पवित्र प्रणालीवर जाहिरात दिलेल्या संस्थांना हे पत्र इश्यू करण्यात आले। तर ह्या पत्रामध्ये सविस्तर इथे जो काही विषय आहे तर तो विषय म्हणजे पवित्र पोर्टलवर शिक्षक संवर्गाच्या भरती संबंधी दिलेल्या जाहिरातीबाबत अशा पद्धतीने विषय आहे। तर याच्यामध्ये सविस्तर म्हणजे इथं संदर्भ घेतलेला आहे, पवित्र प्रणालीतील संस्थांच्या जाहिरातीबाबत सूचना अशा पद्धतीने आहे। तर याच्यामध्ये सविस्तर बघा इथं काय म्हटलेलं आहे की उपरोक्त संदर्भीय विषयान्वये अनुषंगाने 2024-25 संच मान्यतामध्ये जिल्ह्यातील शाळांमधील शिक्षकांचे मंजूर प्रत्यक्ष कार्यरत अतिरिक्त पदे जी काही माहिती संच मान्यतेवरून काढण्यात आलेली आहे त्यानुसार वर्ग 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10 मध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होत आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील ज्या संस्थांनी रिक्त पदाची भरती करण्याबाबत पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्या सर्व जिल्ह्यातील वर्ग 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10 वर्गातील जाहिराती मान्य शिक्षण संचालक पुणे यांच्या निर्देशानुसार परत घेण्यात येत आहे अशा पद्धतीने इथे बघा म्हटलेलं आहे। म्हणजे जे काही अतिरिक्त होण्याचं जे सध्या प्रमाण आहे शिक्षकांचं नवीन संच मान्यता संदर्भात तर त्या अनुषंगाने या ठिकाणी ज्या जाहिराती पवित्र पोर्टलवर 1 ते 10 संदर्भात देण्यात आल्या होत्या तर त्या जाहिराती या ठिकाणी बघा परत घेण्यासंदर्भात त्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या। तसेच बघा पुढे काय म्हटलेलं आहे, परंतु ज्या संस्थांचे वर्ग 11वी आणि 12वीच्या रिक्त पदाच्या जाहिराती आहेत त्यांना दिनांक 16/4/2025 रोजी सकाळी 11 वाजता जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी अधीक्षक वेतन व या ठिकाणी भनिनी पथक वर्धा येथे आवश्यक दस्तावेज व तंत्रश्रेणी व्यक्तीसह उपस्थित राहावे। जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी वेळेची मर्यादा दिलेली असल्याने विहित कालावधीत उपस्थित न राहिल्यास जाहिरात प्रसिद्धीबाबत संबंधित संस्था चालक जबाबदार धरण्यात येईल अशा प्रकारची जी काही सूचना असेल तर ती सूचना या ठिकाणी देण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी होणार आहे। तर हे पत्र सध्या जे काही शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद त्यांच्या वतीने इथे सध्या काढण्यात आलं आहे। तर आता ह्याच्यामध्ये जे काही जे संपूर्ण जिल्ह्यातील 1 ते 10 वर्गापर्यंत सध्या ज्या ज्या जाहिराती ज्या आहेत तर त्या जाहिराती परत घेतलेल्या आहेत तर त्या संस्थांचं नावं देखील आहे। तर कोणत्या कोणत्या संस्थेमध्ये जाहिरात सध्या बघा मागे घेण्यात आली तर त्या अनुषंगाने इथं यादी देखील आहे। इथं तुम्ही बघू शकता पवित्र प्रणालीवर शिक्षक भरती संबंधित जाहिरात प्रसिद्ध केल्याची संस्थांची व जाहिरात परत घेत असलेल्या संस्थांची शिक्षण संस्थांची यादी अशा पद्धतीने इथे। तर जवळपास ह्या यादीमध्ये टोटल जी सध्या बघा संस्था आहे तर त्या 33 संस्थांची या ठिकाणी लिस्ट आहे, बरोबर। तर ह्या 33 संस्थेमधल्या ज्या काही जाहिरात आल्या असेल, उदाहरणार्थ आता तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे संस्था नेम, बरोबर। तर ह्या संस्था आहे तर ह्या संस्थेमध्ये सध्या ज्या काही जाहिरात पवित्र पोर्टलवर देण्यात आल्या होत्या तर त्या सध्या पुन्हा जे काही परत त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहे, कारण ह्याच्यामध्ये बरेचशा जे काही अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण असेल तर त्या अनुषंगाने ह्या जाहिराती ज्या आहेत तर त्या जाहिराती सध्या इथं बघा देण्यात आल्या होत्या आणि एकंदरीत ह्याच्यामध्ये परत देखील सध्या जाहिराती शिक्षण संस्थांनी या ठिकाणी घेतलेल्या आहेत। तर त्या अनुषंगाने ह्याच्यामध्ये ज्या वेकेन्सी आल्या असेल तर त्या वेकेन्सी फेज 2 मध्ये नक्कीच या ठिकाणी बघा कमी होणार आहे। त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं पत्र सध्या जिल्हा परिषद वर्धा संदर्भात होतं। तर असे पत्र प्रत्येक जिल्ह्याचे आपल्याला पाहायला मिळतील। त्या अनुषंगाने ज्या फेज 2 मध्ये जाहिरात सध्या बघा देण्यात आल्या होत्या तर त्याच्यामध्ये काही थोड्याफार प्रमाणात सध्या बघा वेकेन्सी जी आहे तर ती वेकेन्सी कमी जास्त त्या ठिकाणी होऊ शकते। तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची
अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला महत्त्वाच्या अपडेट सध्या बघा वेळोवेळी मिळत जाईल. तर आता इथे वेकेन्सी संदर्भात जर कमी असं होणारी जी काही पदं असेल तर ती पदं इथं सरसगट जी काही सर्व ह्या ठिकाणी बघा 1 ते 5ची देखील कमी होणार, त्यानंतर 6 ते 8ची देखील कमी होणार आणि 9 ते 10ची देखील कमी होणार. म्हणजे इथे सरळ 1 ते 10ची जी काही पदं असेल तर ती पदं देखील या ठिकाणी कमी या ठिकाणी पवित्र पोर्टलवर फेज 2साठी या ठिकाणी होणार. तर ह्यांची जी काही प्रमाण असेल तर ते जास्त नसणार आहे, कारण कमी जास्त अशा पद्धतीने सध्या जे काही अतिरिक्त असलेले जे प्रमाण आहे तर त्या प्रमाणानुसार सध्या इथं एक प्रकारे होऊ शकतं. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती, महत्त्वाचा व्हिडिओ होता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या काही कमेंट असतील कमेंट देखील करू शकतात. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. टेलिग्राम देखील जॉईन करून घ्या. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.